ताई, लाडक्या बहिणीच्या पुढचा हप्ताची काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल काय असं काही? आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे. मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडीशी प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही hold घेतला होता. आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे पोहोचवण्यात येईल. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी खुशखबर आलेली आहे. मे महिन्याचा हप्ता उद्यापासून 26 मे पासून पुढे 4 दिवस वाटप होणार. 26, 27, 28, 29 सोबतच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एक मोठं विधान केलेलं आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. व्हिडिओ संपूर्ण पहा. बघा कोणाला किती रुपये मिळणार याच्या संदर्भात, कुठल्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आणि कोणत्या बँकेत सर्वात प्रथम पैसे येणार, यादी कुठे आलेली आहे, सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत, कारण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय बोलले आहेत बघा तुम्हीच. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आपल्याला. मी सगळ्यात महत्त्वाची घोषणा पुढे करणार आहे. आमच्या लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही, तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती निधी बनवायचा आहे. त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोचवायचं आहे. त्या दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत. आणि मला विश्वास आहे, आम्ही ठरवलं होतं की आपल्याला 1 कोटी लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती निधी बनवायचा आहे. त्यातल्या 25 लाखाला आम्ही ऑलरेडी बनवलेला आहे. आता यावर्षी अजून 25 लाख बहिणींना आम्ही लखपती निधी बनवणार आहोत. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. मेचा 11वा हप्ता हा लाडक्या बहिणींना आता उद्या सकाळी 26 तारखेलाच सकाळी 10 वाजल्यापासून पुढे वाटप होणार आहे. याची सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे. GR सुद्धा त्या संदर्भात आलेला आहे. GRमध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्याला जो मे महिन्याचा निधी आहे तो सुद्धा बँकेत जमा करण्यात आलेला आहे. महिला व बाल विकास विभागाकडे हा सोपवला गेलेला आहे. त्यामुळं आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना आता जवळपास आपण जर बघितलं तर घरकुल योजनेचा सुद्धा लाभ हा मिळत आहे. सोबतच लाडक्या बहिणींना 50,000 रुपयांचं अनुदान सुद्धा सरकार देत आहे. आता या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा मिळवायच्यात हे मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतोय. व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा कोणाकोणाला एप्रिलचा हप्ता आलेला आहे, कोणाकोणाला 50,000 रुपये हवे आहेत, कोणाकोणाला मेचा हप्ता हवा आहे, कोणाकोणाला घरकुल योजना हवी आहे. या सगळ्यांची माहिती तुम्ही पटकन द्या. कारण बघा, जोपर्यंत तुमचं म्हणणं कळत नाही तोपर्यंत सरकारला तुमचं म्हणणं कमेंट्स थ्रू कळतं. तुम्हाला असं वाटत असेल की व्हिडिओमध्ये काय होतं, कारण भरपूर वेळा व्हिडिओ व्हायरल होऊन सरकारपर्यंत सुद्धा पोहोचतात. त्यामुळे तुमच्या जिथं कमेंट असतील त्याचं सुद्धा तिथं सरकार विचार करत असतं. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं तुमचा जिल्हा तिथं तुम्हाला टाकायचा आहे. कारण आपण जर बघितलं तर पुढे आता आपले जे 36 जिल्हे आहेत, 26 तारखेला जवळपास 8 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. 27 तारखेला 8 जिल्ह्यांमध्ये जवळपास आता जर आपण बघितलं तर 3 ते 4 दिवस हे वाटप होणार आहे. 26, 27, 28 आणि 29 असे 4 दिवस लाडक्या बहिणींचा जो काही हा मे महिन्याचा हप्ताचा वितरणाचा कार्यक्रम आहे हा सुरू राहणार आहे. आज रविवार आहे. आज कुठलाही बहिणीला पैसे येणार नाहीत. रविवारी आता बँक बंद आहेत. कारण जर काल पैसे आले असते म्हणजे शनिवारी पैसे आले असते तर आज देखील आले असते, परंतु सरकारनं अजून यादी बँकेत जमा केलेली नाही. ती यादी बँकेत उद्या सकाळी जमा केली जाणार. त्यामुळं पैसे हे उद्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहेत. त्यामुळं जे कोणी सांगत असेल की आज पैसे येणार, तर आज पैसे येणार नाही, लक्षात घ्या. अशांचे व्हिडिओ तुम्ही बघत जाऊ नका. आपल्या चॅनलवरती खरी माहिती असते. चॅनल आधी सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन दाबून ठेवा, जेणेकरून तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर माहिती पोहोचत असते. आता बघा, सगळ्यात प्रामुख्यानं 2 चिंतेची गोष्ट आहे की मे महिन्याचा हप्ता सगळ्याला येणार का, 50,000 रुपये सगळ्याला मिळणार का, घरकुल योजना सगळ्याला मिळणार का, गॅस सिलेंडरचे पैसे सगळ्याला मिळणार का, तर नाही. याचं उत्तर आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. माझ्या लाडक्या बहिणींनो, मातांनो, भगिनींनो आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ संपूर्ण पहा. कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात बघा, मी तुम्हाला आता जिल्ह्यांची नावं सांगतो आहे. पुणे, रायगड, सातारा, सांगली, धुळे, जालना, मुंबई, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही सुरुवात केली जाणार आहे. सरकारनं ही यादी अशाच प्रकारे आता जवळपास आपण जर बघितलं जर वेळेस तर अशाच प्रकारे हे जे हप्ते आहेत ते वितरण होत असतात.
यामुळं सगळ्यात महत्त्वाची 3 कामं तुम्हाला करायची आहेत उद्याच्या उद्या. आता आज रविवार आहे, ठीक आहे, बंद आहे. उद्या सकाळी बँकेत जायचं आहे. बँकेत आपलं अकाउंट सगळं क्लीन आहे का, अकाउंटमध्ये मायनसमध्ये बॅलन्स नाही ना, अकाउंट ट्रान्झॅक्शन चालू आहे ना, अकाउंट ब्लॉक तर नाही ना, आधार कार्ड बँकेला नीट केलेलं आहे का, हे उद्या चेक करून घ्या. लक्षात घ्या, ह्या गोष्टी तुम्हाला मी का सांगतोय करायला. जर कदाचित उद्या पैसे सकाळी पडले आणि तुमचं जर थोडं काही प्रॉब्लेम असेल अकाउंटमध्ये, तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. आणि जर एकदा ट्रान्झॅक्शन सुरू झालं आणि तुमचं जर अकाउंटमध्ये काही प्रॉब्लेम असला तर तुम्हाला मेचा हप्ता येत नाही मित्रांनो, डायरेक्ट तुम्हाला जूनमध्येच. ते पण जर आलं तर, कारण तुम्ही लक्ष देत नाही. जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर प्रत्येक वेळेस तुमचा जो हप्ता आहे तो बाउन्स होणार, रिजेक्ट होणार. त्यामुळं उद्याच्या उद्या जाऊन आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तुम्ही म्हणाल आम्ही केलं होतं, लक्षात घ्या, जर वेळेस करणं गरजेचं आहे. 5 मिनटं लागतात, तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन हे काम करू शकता. त्यामुळं पटापटा हे कामं करून घ्या. तुम्ही म्हणाल आता मेचा हप्ता सगळ्यांना मिळणार का, लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता फिक्स आलेला आहे त्यांना मेचा हप्ता फिक्स येणार आहे, त्याच्यामध्ये काही वावगं नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणींना एप्रिलचाच हप्ता आलेला नाही त्यांनी एकदा आपलं बँक अकाउंट चेक करून घ्या, कारण त्यांचं कदाचित बँक अकाउंट बंद असेल वगैरे वगैरे, ह्या गोष्टीमुळं त्यांना पैसे आलेले नसतील. जर तुम्ही या सगळ्या गोष्टी नीट केल्या तर तुम्हाला एप्रिल आणि मेचा हप्ता देखील तिथं तुम्हाला एक सकट येऊ शकतो. ह्यासाठीच मी तुम्हाला नम्र विनंती केली की हे करा. आता सरकारनं तुम्हाला माहिती आहे की ह्यावेळेसुद्धा म्हणलेलं की आता थोडासा उशीर झाला आहे, थोडंसं त्याच्यावरती त्यांनी सांगितलं आहे की माफ करावं, कारण आता कामकाजच एवढं वाढलेलं आहे सरकारचं, त्यामुळं सरकारला थोडासा प्रॉब्लेम होत आहे सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याकरता. लक्षात घ्या, तरी देखील सरकार उत्तम काम करत आहे. सगळ्या लाडक्या बहिणींना व्यवस्थित पैसे हे पोचत आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची म्हणजे घरकुल योजना. 20 लाख लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा घरकुल देण्याचं काम माझं घर माझा अधिकार ह्याचं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा बोलताना माध्यमांशी सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे शेतकरी मित्र आहेत, आपले शेतकरी लाडक्या बहिणी आहेत, त्यांना PM किसान योजनेचा हप्ता हा पुढच्या महिन्यात जूनमध्ये येणार आहे. त्यांनी सुद्धा आपलं बँक अकाउंट चेक करा. PM किसान योजनेचा हप्ता हा जूनमध्ये येणार आहे. सगळ्यांनी एकदा पुन्हा ऐकायचं आहे, आत्ताच मोठी बातमी आलेली आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा तुमचं PM किसान योजनेचं जे अकाउंट आहे ते सुद्धा व्यवस्थित चेक करून घ्या, कारण नाशिक जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं खातं बंद आहे किंवा KYC झालेली नाही, त्यामुळे त्यांना रिजेक्ट होत आहेत. हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता 50,000चा हप्ता कधी मिळणार आहे बघा, कर्ज, हे तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ह्या गोष्टी मिळणार आहेत. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना कर्ज पाहिजे त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जाऊन हे चेक करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आता घरकुल योजना कोणाला मिळणार, जी महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र आहे अशा प्रत्येक लाडक्या बहिणींना घरकुलसुद्धा मिळत आहे. तुम्ही अर्ज केले नसतील तर पटापट अर्ज करून घ्या. बँकेमध्ये उद्या सकाळी चेक हा डिपॉझिट होणार आहे आणि सकाळी 10 वाजल्यापासून पुढे पैसे खटाखट आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पडणार आहेत. ह्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. आता तुम्ही म्हणाल बँकेचं कुठलं, लक्षात घ्या, तुमची कोणतीही बँक असू द्या, जिल्ह्यावाईज पैसे पडत असल्यामुळं बँकेचा काही प्रॉब्लेम नाही. कुठल्याही बँकेत सगळीकडं हे पैसे पडणार आहेत. परंतु 8 ते 9 असे 9-10 असे दररोजचे जिल्हे असणार आहेत. 2 ते 3 दिवस हे आरामात वाटप, 3 ते 4 दिवस तर चालणारच आहे, कारण त्याच्यामध्ये भरपूर सगळं सरकार बघत आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, तुम्हाला कोणाकोणाला सगळं माहिती आहे त्यांनी कमेंट करा आणि काही प्रश्न असतील तर तेही नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.